तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते। गेल्या 28 वर्षांपासून जी-टेक जैनेक्स एज्युकेशन ज्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलंय। 400हून अधिक कोर्सेस, 30 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे IT, डिजिटल मार्केटिंग, ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस, डेटा सायन्स विथ AI, डेटा व्हिज्युअलायझेशन अँड ॲनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा। आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे। जॉइन आवर लेगसी ऑफ एक्सलन्स, वी मेक यू फ्युचर रेडी। आपल्यासोबत ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष नेताजी डोके तसेच संचालक मंडळ देखील आहे। नमस्कार दादा। नमस्कार। गेले 2 दिवस झाले ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडतोय, काय सांगाल याबद्दल? मी सांगू इच्छितो की ज्ञानराज ग्रामप्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल ही 27-28 वर्ष ह्या संस्थेला स्थापन होऊन झालेली आहेत आणि अत्यंत आपल्या 50 किलोमीटरवरनं या ठिकाणी गोरगरीब जनतेची मुलं शिक्षणासाठी या शाळेमध्ये पहिल्यापासून येत आहेत। आज नाही म्हटलं तरी छोट्या रोपाचं मोठं वृक्षात रूपांतर झालेलं आहे। मॅडम, या गोष्टी सांगायला आनंद वाटतो की ज्ञानराज ग्रामप्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कूल आजचं जे काही आपलं स्नेहसंमेलन चालू आहे, काल आपल्या तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांच्या हस्ते आपल्या तालुक्याचे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे काम करणारे आहेत राऊत डॉक्टर आणि पल्लवीताई डॉक्टर यांना, प्राजक्ताई डॉक्टर यांना आपण समाजभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिलेला आहे आणि आज या ठिकाणी दुसरा दिवस आहे। सांगायला आनंद होतो की ह्या संस्थेची जे स्नेहसंमेलन आज कालपासून चालू झालं आहे, आमचे शिक्षण समितीचे या ठिकाणी उपस्थित असणारे सुधीर शेठ वावळ आहेत, संचालक पांडू शेठ आहेत, प्राचार्य बोराडे सर आहेत आणि सर्व स्टाफ आतमध्ये कार्यक्रम चालू आहे। आम्ही हे कार्यक्रम घेत असताना, शिक्षण देत असताना गोरगरिबांची कमी जे घटक आहेत का त्यांना फी भरायला सुद्धा पैसे नाही, अशा घटकांच्या मुलांना आम्ही प्राधान्य देऊन या ठिकाणी शिकवत आहोत। अत्यंत तालुक्यामध्ये नाही, महाराष्ट्रात कमी फीमध्ये आपली संस्था ही ना नफा ना तोटा या तत्वावरती म्हणजे शिक्षणदानाचं काम करत आहेत। आज या ठिकाणी जो आपण कार्यक्रम पाहत आहात, आपण भेट दिली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद। पण आम्ही जे काही कार्यक्रम बसवलेत मुलांचे, जे काही या कार्यक्रमाला जे काही आर्थिक सहाय्य जे लागत आहे ही संस्था स्वतः करीत आहे। कुठल्याही पालकाकडून आम्ही याच्यासाठी मुलांमागं मुलांचे ड्रेस असतील किंवा काय असतील ते कुठेही आम्ही 1 रुपया न घेता हे कार्यक्रम, कुठली फी न घेता हे कार्यक्रम बसवत असतो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम गॅदरिंगचे आज दुसरा दिवस आहे, चालू आहेत लहान लहान मुलांचे। मग त्यामध्ये गॅदरिंग असन, मुलांना भौतिक आपलं सामाजिक ज्ञान असन किंवा आपले थोर समाजसेवक होऊन गेले त्यांचंही ज्ञान असन, हे या संस्थेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलं जातं। आणि आपण ह्या ठिकाणी जे काय पालकांनी आम्हाला सहकार्य दाखवलेले, आमचे प्राचार्य सर, बोराडे सर यांच्या नेतृत्वाखाली जो काही स्टाफ आहे, शिक्षक स्टाफ असेल, कर्मचारी असतील, ड्रायव्हरचे बसचे सर्व चालक असतील, अत्यंत चांगल्या पद्धतीने हे सर्वजण हे आपलंच काम म्हणून या ठिकाणी काम करतात आणि त्याबद्दल मी पालकांना सर्वांना पालकांचं अभिनंदन करतो। का एक लहान मातीला गोळा आपल्या हातात, लहान लहान मुलं असतात म्हणजे एक मडकं बनवतो, ते मातीच्या गोळ्याचं बनवतो, त्या पद्धतीने ही मुलं आमच्यावरती फार मोठा विश्वास ठेवून संस्थेवरती या ठिकाणी दिलेले आहेत। त्यांना आकार देण्याचं काम ही संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने करत आहे आणि नक्कीच या संस्थेतनं मोठमोठाले आत्तापर्यंत 12वी सोडून जे विद्यार्थी गेले, 10वी सोडून जे विद्यार्थी गेलेत, आज उच्च पदावरती आपल्या देशातच नाही परदेशात सुद्धा मुलं आहेत। आज सुद्धा काही मुलं या बाहेर जे शिक्षण घेतात ते सुद्धा काही कार्यक्रमाला आलेले आहेत। ते सुद्धा न चुकता आपल्या शाळेला आल्यानंतर, गावाला आल्यानंतर किंवा या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तालुक्यात नक्कीच भेट देतात
त्याचाही आम्हाला अभिमान आहे. तरी आपण हिंदवी न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला भेट दिली त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो. आणि असंच सहकार्य तुमचं इथून पुढच्या काळामध्ये हिंदवी न्यूजचं आमच्यावर राहू द्या. आणि आपण आलात कार्यक्रमाला भेट दिली त्याबद्दल तुमचं परत एकदा स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सर तुम्ही काय सांगाल? ग्रामीण भागातली असणारी ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी एकमेव इंग्लिश मीडियम स्कूल नटराज ग्राम विकास प्रतिष्ठानची इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा आहे. या ठिकाणी असणारे जे विद्यार्थी आहेत हे ग्रामीण भागातून येणारे असतात. त्यांना माफक फीमध्ये शिक्षण देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. आणि या ठिकाणी जे शिक्षण देत असतो अभ्यासक्रमाबरोबरच इतर स्पर्धेचं युग असल्यामुळे इतर स्पर्धेमध्ये आजचा विद्यार्थी कसा भरारी घेईल या दृष्टिकोनातून देखील त्यांना या ठिकाणी आम्ही ज्ञान देण्याचं काम करत असतो. आमच्या संस्थेच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी मेडिकलला प्रवेश घेऊन डॉक्टर्स झालेत, इंजिनियर झालेत आणि IASच्या परीक्षेकरता देखील काही विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसलेले आहेत. मी ग्रामीण भागातील शिक्षकांचा शिक्षणाचा स्तर उंचवण्याकरता म्हणून ज्ञानराज ग्राम विकास प्रतिष्ठान ही इंग्लिश मिडियमची शाळा एकमेव पर्याय या ठिकाणी ग्रामीण भागातील पालकांना या ठिकाणी संस्थेने उपलब्ध करून दिलेला आहे. आणि माफक फीमध्ये त्यांची असणारी शालेय वाहतूक ही देखील या ठिकाणी कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांची केली जाते. आणि पालकांचा देखील तसाच प्रतिसाद आम्हा या संस्थेवरती विश्वास आहे. म्हणून आज जवळपास ज्युनियर सिनियर KG पासून अप टू 12वीपर्यंत 1000 ते 1200 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी असणाऱ्या ज्या लॅब आहेत, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल आणि कम्प्युटरची लॅब असेल, अद्ययावत अशी लॅब या ठिकाणी दानशूर व्यक्तिमत्वांच्या मागणीतनं या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते. धन्यवाद. माँ, जैसे आप मेरी माँ हो वैसे धरती माँ भी मेरी माँ है और देश की सेवा करना मेरा फर्ज है. मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा. आज पूरा देश क्रोधित है, पूरा देश आक्रोशित है और पूरा देश गुस्से से उबल रहा है. जम्मू कश्मीर के अवंतीपुरा में आतंकियों ने CRPF के काफिले पर हमला किया है. Tragic day for India. 40 CRPF jawans have been killed in the worst ever attack against security men in Kashmir ever. ये हमला 2016 में उड़ी में हुए आतंकवादी हमले से भी बड़ा है और इसने पूरे भारत के धैर्य और सब्र को
समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.